नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल शेतकरी राजामध्ये। आज आपण आपल्या तुरीच्या प्लॉटवर आलो आणि तुरीचं पीकचं आतापर्यंत आपण कशाप्रकारे नियोजन केलं आहे व यापुढील नियोजन कसं असणार आहे त्या व्हिडिओत बघणार आहोत। तर शेतकरी मित्रांनो, आपण बघू शकता या तुरीमधील अंतर 7.5 फूट आहे आणि याला आपण एका ठिकाणी 2-3 दाणे असे पेरण्यात आले आहे। याला आपण आतापर्यंत कुठलाही खताचा डोस दिला नाही, हा फक्त जीवाणू खतावर आहे आणि याला आपण याच्यापर्यंत एक ट्रायकोडर्माचे ड्रेंचिंग प्लस जीवाणू खत दिले, त्याबरोबर एक शेंडी खुडणी केली। एकच आपण अजून एखादी शेंडी खुडणी केली असता अजून चांगला फायदा झाला असता, पण एकाच शेंडी खुडणीत आपण बघू शकता कशाप्रकारे दोन्ही इकडले तास मिळून गेलेले आहे आणि अतिशय उत्तम प्रकारे तूर फुटलेली आहे। आतापर्यंत आपण याला एकच फवारा घेतला आहे। त्या फवारणीमध्ये आपण 1261 प्लस एक अमिनो ॲसिड, त्यासोबत झिंक आणि प्रोपेस सुपर घेतला आहे आणि एक पाणी देण्यात आलं याला। आता आपण बघू शकता आता फुलावर सुटण्यास चालू झालेले आहे, कुठेही अळी वगैरे काही दिसत नाही आपण बघू शकता आणि अतिशय उत्तम प्रकारे तूर फुटलेली आहे। याच्या पुढे आपण 2 फवारणी घेणार आहोत याच्यावर आणि एक पाणी। 2 फवारणीमध्ये आपण एका फवारणी आपण आता पूर्णपणे 80-90% फुलावर असताना आणि एक चलपावर असताना घेणार आहोत। त्यामध्ये आपण फुलावर असताना बॅराझाईड वापरू आणि चलपावर असताना आपण कोराजेन वापरणार आहोत। त्यामध्ये आपण विद्राव्य खत वापरू शकतो 1261 किंवा पोटॅशियम शोनाइट, आणि एखादी जर धुळी असली तर आपण त्यामध्ये बुरशीनाशकाचा वापर अवश्य करावा। तर अशा प्रकारे आपण बघू शकता मित्रांनो कशाप्रकारे आपलं तूर भरलेलं आहे आणि अतिशय उत्तम प्रकारे आलेलं आहे। तर बघू शकता तुरीला आपल्याला खत देण्याची काही गरज पडत नाही, आपण जीवाणू खते जरी दिली आणि वेगवेगळ्या प्रकारे नियोजन केलं तर तूर अतिशय उत्तम प्रकारे भरतं। यावर्षी आपला फायदा असा झाला की तूर आपण ह्यावर्षी बेडवर लावली आहे, बघा बेडवर लावलं आणि बेडवर लावल्याचा अतिशय उत्तम प्रकारे फायदा झाला की आपली तुरीला मर आली नाही आहे आणि अतिशय उत्तम प्रकारे भरलेली आहे। धन्यवाद।